सोना नती झुंबर मोरण्या द्या मला काही अडचण नाही. हा एका बाईनं मणी मागितले तर काळे मणी दिले, तरी नेहलेच बायकोच्या पुतीत ओवले, सोडीत काहीच नाही मी. लक्षात आलं का नाही? म्हणून मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. सुंदर देह दिला का नाही बघा. नाक इथंच, डोळे इथंच, पाठी इथंच दिलं का नाही. हे नाक पाठीला दिलं असतं तर गायरान रिकामच होतं. पण देवाला माहिती हे नाक पाटील दिलं असतं जेवाय 2 तास लागले असते. घास घ्यायचा, पाटील दाखवायचा, तोंडात घालायचा, घास घ्यायचा, पाटील दाखवायचा, तोंडात. कारण घास नाक परीक्षा करतं, चांगला असेल तर इन, वाईट असेल तर आऊट. बरोबर आहे का नाही महाराज? म्हणून ह्या नाकाच्या नागपुड्या खालीच का दिल्या, वरी का नाही दिल्या? देवाला माहिती ह्या नागपुड्या जर वरी दिल्या असत्या तर ह्या बारक्या लेकरांनी खेळताना माती भरली असती त्याच्यात. लक्षात द्या. कळायला लागलंय का नाही? देव आहे देव. बरोबर आहे का नाही? देवानं गड्यालाच दाढीन मिशा दिल्या, बायाला का नाही दिल्या? देवाला माहिती इथं माणसाला मेकअप करायचा नाद असतोय बायकाला जास्त. इथं घडी जर दिवसातून 2दा दाड्या करायला लागले, बायाने दिवसभर दाड्याच केल्या असत्या, भाकरी कोणी केल्या असत्या. हळदी कुंकाच्या टायमाला तर आका हळदी कुंकाला चला, आत्ता आले दाढी करून, लगेच निघाले असत्या. टाळी असते का कीर्तनात? टाळी असते. काय माणसं आहे तर का. काय करावा सांगा. लक्षात यायला लागले का मी काय सांगायला? आत्मापुरात मामाच्या दारात अमृताची अमृताची वाणी, ही अमृताची अमृताची वाणी, अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी.
देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल बोला पुंडलिक शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी कीर्तन रूपी सेवेत रता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा अद्वैतीय प्रकरणातील असून तुकोबारा या भंगाच्या माध्यमातून परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माई बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूपेश्वर तुर्वर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले चोरमले वस्ती अर्थात श्री सद्गुरु आदिनाथ महाराज चोरमले मठ जळबावी नजीक चोरमले वस्ती या ठिकाणी श्री संत बाळू मामांच्या या पवित्र प्रांगणामध्ये गुरुवर्य सद्गुरु मुळे महाराजांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून गेल्या वर्षीपासून सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या उत्सवातील आज दुसऱ्या वर्षाची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं आदिनाथ महाराजांच्या व मठाच्या वतीनं आमचे मित्र स्वप्नील कुमारजी राऊत या दादानं माझ्याशी संपर्क करून या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोस्ट केलं आणि या कीर्तन सेवेचं सौजन्य कुणाकडे तरी आहे या पत्रिकेवर काही नाव नाही त्याचं कुणाकडे माहिती का तुम्हाला कुणाला तरी या कीर्तनाचं सौजन्य त्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा नाही ह्याच्यावर लिहिलं नाही त्याच्या वाजता तर लगेच घेतला कीर्तन सौजन्य आहे केशव पर्वती राऊत बरोबर आहे का नाही यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे त्यांनी महाराजाला आदिनाथ महाराजाला आणि स्वप्नीलला सांगितलं 50,000 रुपये जाऊ द्या पण मला चांगला महाराज आणायचा आहे म्हणून आज माझी निवड केलेली आहे त्यांना धन्यवाद देतो. अन्नदाते सुद्धा शहाजी हनुमंत रावटे यांना सुद्धा धन्यवाद. आमचे सर्व गुणवान महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी सगळे लक्षात आलं नाही वाजवणारे 2-3 आहेत आज एक वाजवणार भेटत नाही तर 2 उभे एक वाजवायला लक्षात आलं का नाही ही सगळी गायक मंडळी आमच्या प्रेमातले माईक सिस्टीम अतिशय सुंदर त्यांना धन्यवाद. सर्व चॅनलवाले त्यांना मनापासून धन्यवाद देतो. काही
काय शिवारनामा का शिवारनामा त्यांना सुद्धा बारामती झटका शिवारनामा आणि आपले परम मित्र ओम साई त्यांचंही या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे ओम साई तेही त्यांनाही मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रात गाजलेलं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याचे मालक हे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. मैत्रीतल्या दुनियेतला राजा माणूस आहे म्हणून त्यांचे आमचे अतिशय घरगुती संबंध आहेत आणि त्या कारणाने तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन दुसरंच वर्ष आहे पण गायक वादक पब्लिकचं कमी जास्त असू द्या पण गायक वादक आणि माईक सिस्टम हे जर बघितलं तर असं वाटतंय 10-12 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. एवढं सुंदर आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. मीही एवढ्या लांबचा प्रवास करून फक्त स्वप्नीलच्या प्रेमाखातर आणि आग्रहाखातर खरं म्हणजे सेवेला या ठिकाणी उपस्थित राहिलो. नाही तर एवढ्या कमी ह्याच्या आपलं कमी वेळेत मी येत नाही असं मला म्हणायचं होतं. बाकी काही नाही पण त्याचा प्रेम आणि त्या प्रेमाची पावती सेवेचा योग अतिशय सुंदर वातावरण आहे. माणसं कमी जास्त का असणार पण आला शीतळ शांतीचा वारा त्याच्यामुळे गार वाटायला लागले. बरोबर का नाही महाराज? सुंदर वाटायला लागले एकदम अतिशय आनंदानं हा उत्सव संपन्न करत आहात. खरं म्हणजे बाळूमामाचा उत्सव आत्मापुराला असल्यामुळे कधी परवा आहे का 27-28 ला जन्मोत्सव आहे का आजपासूनच जन्म बाबा मामाचा भंडारा उत्सव त्या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामुळे बरेच भावी भक्त आत्मापुराला त्या ठिकाणी गेलेले आणि जे राहिलेले ते बिचारे इथं आलेले. लक्षात आलं का नाही? म्हणून आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा महाराजांच्या गाथेतला 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून परमार्थाचा कार्य कारण भाव संबंध प्रतिपादन करतात. सज्जनानो या विषय असा आहे बघा की जसं तुम्ही कर्म करत असाल तसं तुम्हाला जीवनामध्ये फळ मिळणार. तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल तर तुम्हाला जीवनामध्ये फळ सुद्धा चांगलं मिळणार आहे आणि तुम्ही जर वाईट कर्म करत असाल तर तुम्हाला फळ सुद्धा वाईट मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? जगी जीवनाचे सार यावे जाणूनी सत्वर अरे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ईश्वर. चांगलं कर्म असेल फळ फळ चांगले वाईट कर्म असेल तर फळ वाईट आहे. केले कर्म झाले त्याचे भोगाले कर्म झाले त्याचे भोगाले केले कर्म झाले त्याची भोगा आले केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले ऐसे किती ऐसे किती उपजले मेले ऐसे किती ऐसे किती उपजले मेले ऐसे किती ऐसे किती माझा जरा आवाज बसून आलेलो मी येताना त्याच्यामुळे जरा गोंधळ झालाय. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. सज्जनानो तुम्ही जसं कर्म करत असाल तसं तुम्हाला जीवनामध्ये फळ मिळणार आहे. लक्ष द्या. चांगलं कर्म आहे फळ चांगलं आहे, वाईट कर्म आहे फळ वाईट आहे. कधी कधी माणसाला असा प्रश्न पडतो महाराज काय चुकलंय आमचं? आम्ही रोज कीर्तनाला हजर आहोत, रामायणाला हजर आहोत, आरतीला हजर आहोत, तरी देवानं आमचं वाईट केलंय. आणि समोरचा माणूस रोज दारू पिऊन येतो तरी देवानं त्याचं चांगलं केलंय. असा प्रश्न आपल्याला पडत असतो. असं का होतंय? तर मला असं वाटतं याचं उत्तर तुकाराम महाराज देतात. असा प्रश्न आपल्यालाच पडला होता याच्यात नवल नाही. असा प्रश्न जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. इकडे ते टाळ घेऊन उभे आहेत त्याच्यामुळे मध्ये यायचं नसते, विक्षेप होत असतो. लोक सगळे तुमच्याकडे बघत राहतात. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांना असा प्रश्न पडला होता, आपल्यालाही असा प्रश्न पडत असतो. महाराज त्याचं उत्तर देत आहेत. महाराज त्याचं उत्तर असं महाराजांना प्रश्न पडलाच होता. तुकाराम महाराज म्हणतात देवा असं काय चुकलंय की अवघ्या 2 वर्षाच्या काळामध्ये माझ्या घरातली 5 माणसं मरावीत. तुकाराम महाराजांचा एक मुलगा दूध मिळालं नाही म्हणून मेला. तुकाराम महाराजांची पत्नी अन्न करता मेली. बोलू द्या मला या जगामध्ये व्हायचं असेल तर तुम्ही चांगले गायक व्हा,
साधू झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागतंय देवा साधू होणं ही भाग गोष्ट संजय महाराज फार कठीण गोष्ट आहे. साधू होणं एवढी सोपी गोष्ट नाही. साधू झाल्याच्या नंतर फार दुःख सहन करावं लागतंय. साधू म्हणावे ऐशिया कुणाला साधू म्हणायचं सांगा ना. साधूची व्याख्या काय आहे? साधू होणं फार कठीण आहे गड्या. महाराज म्हणतात देवा असं काय चुकलंय आमच्या जीवनात एवढं दुःख देतोस. जगद्गुरु तुकाराम महाराज तर देवाला उद्देशून बोलत होते देवा का रे बाबा आमच्या जीवनात दुःख देतोस. आम्ही तुझी भक्ती करतोय देवा आणि तुझी भक्ती करून जर तुम्ही आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख येत असेल तर आम्हाला लोकांना विचारलंच की तुम्ही जर भक्ती करताय मग तुमचा देव कुठे आहे. तर मग आम्हाला नाईलाजानं सांगावं लागेल आमुचे लेकी देव मेला असो त्याला असेल असो त्याला असेल असो त्याला असेल. आमच्या लेकी देवाला असं लेकी असेल, असं लेकी असेल, असं लेकी असेल. अरे बाबा एवढं दुःख देऊ नकोस देवा. आणि जर दुःख दिलंस आणि जर आम्हाला लोकांनी प्रश्न विचारला की तुमचा देव कुठे आहे तर मग आम्हाला नाईलाजानं सांगावं लागेल आमुचे लेखी देव मेला असो त्याला असेल. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या बाबतीत देव मेला देव असन त्याला असल पण आमच्या बाबतीत तरी देव मेलाय असं आम्हाला सांगावं लागेल देवा. काय चुकलंय देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसे, दुःखाचे डोंगर देवा तुझा माझा कार्य वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसे, दुःखाचे डोंगर दाखविसे. देवा तुझा माझा कार्य वैराकार आणि दुःखाचे डोंगर दाखविशी. ऐका गड्या आलात आता तर फार सुंदर आहे ऐकून ठेवा. महाराज भांडण करतायत देवा असं काय दुःख देतोस आमच्या जीवनात काय झालं रे देवा. महाराजांना प्रश्न पडला होता त्याचं उत्तर अतिशय महत्वाचं आहे महाराज आपल्याला द्यावं लागेल. आपण सगळे सुज्ञ श्रोते आहात. आपल्या घरामध्ये जुन्या काळामध्ये शेतातलं धान्य घरामध्ये आणून टाकण्याकरता घरात एक धान्याची कोठी असायची. काय म्हणतात इकडे मला माहित नाही. धान्याची कोठी हा कनिंग म्हणतात कनिंग. ती कनिंग अशी असते कणगीला दोन तोंड असतात बरोबर आहे ना. वरून टाकायचं एक असतं आणि खालून काढायचं एक असतं. आता कनिंग महाराज राहिली नाही. आता काळ बदलून गेला. आता जमाना बदलला. जुन्या काळामध्ये पाणी जरी भरायचं म्हणलं तरी कुठं जावं लागायचं विहिरीवर. तुमच्या लहानपणी कुठं जावं लागायचं विहिरीवर. पाणी शेंदायचं हंड्यात टाकायचं हंडा घरी आणायचा रांजणी टाकायचा. होतं का नाही त्रास. आता राहिला का. आता डायरेक्ट नळाला जायचं नळी फिरवायची हंडा भरायचा आणून टाकायचा बरोबर आहे. आता याच्यापेक्षा लोक चॅप्टर झाले आई. लोक डायरेक्ट नळाला नळी लावतात डायरेक्ट नळी रांजणार बरोबर. अजून 5 वर्ष थांबा नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाई नळी कोंबणार तोंडात पीक काय प्यायचं. एवढा काळ बदललाय एवढा जमाना बदललाय ना. काळ बदलून गेलाय. पहिल्यासारखं आता काही राहिलं नाही. कालाय तस्मै नमः. अजून तरी बरं आहे अक्षय महाराज बरं आहे अजून की अजून आपण घरी गेल्यावर ट्रे येतो त्याच्यामध्ये कप येतो त्याच्यात चहा येतो बरोबर आहे काय. कालांतराने ही पद्धत बदलून जाणार आहे. आता आपण घरी गेल्याच्या नंतर डायरेक्ट खुर्चीलाच 2 नळ असणार एक चहाचा आणि एक पाण्याचा. तिकडून बटन दाबणार बाई महाराज किती नंबर खुर्चीवर बसले 2 नंबर लगेच बटन दाबणार लगेच असे वायरावरून 2 नळ खुर्चीला आपण लगेच तोंड लावायचं. कारण आता चपात्या बनवायच्या मशनी आल्या. बोला ना चपात्या बनवायच्या मशनी आल्या. आता भाजी करायच्या मशनी आल्या. भाजी कापायच्या मशनी आल्या. आल्या का नाही बोला आल्या. फरशी पुसायच्या मशनी आल्या बरोबर आहे का नाही. अजून 5 वर्षाला जेवायच्या मशनी येणार बरोबर आहे का नाही. मी कीर्तनला येणार साठे महाराज आले का हो. कीर्तनाच्या आधी जेवायचे का हो. गाला मशीन मध्ये लगेच मला टाकणार पाहुणे 7ला लगेच लाईव्ह जाणार लगेच तुम्हाला फोन येणार महाराज 2 अभंग जास्त घ्या कारण महाराज लोड शेडिंग मध्ये अडकलेले आहेत. लक्षात आलं का नाही. असा काळ येणार. जमाना बदललाय काळ बदललाय. जुन्या बसले गोड गाणी म्हणायच्या. वाट चार वाट सरा काय बघ तू खेड्यात
जात वाज वांगा वांगा जात वाज वांगा वांगा उठर गोदाड्यातल्या सोंगा. हे काय गाणे त्या सांगा बरं महाराज. जुना काळ सांगा होता, आता तसा काळ राहिला नाही. काळ बदलून गेलाय, जमाना बदलला गेलाय. कलिंग अशी असते बघा, त्या कणगीला दोन तोंड असतात. म्हणजे वरून टाकायचं एक, खालून काढायचं एक. महाराज हा विचार एकदम आपल्या लक्षात येण्यासारखा आहे. वरून जर तुम्ही कणगीमध्ये बाजरी टाकत असाल तर खालून तुम्हाला बाजरी मिळेल. वरून जर तुम्ही गहू टाकत असाल खालून तुम्हाला गहू मिळेल. अर्थात वरून जे टाकताय ते तुमचं संचित आहे, खालून जे काढताय ते तुमचं प्रारब्ध आहे. जे पेरताय त्याला क्रियमान असं म्हणलं जातंय. जे पेरलं जातंय तेच उगवलं जातंय, जे पेरलं जातंय तेच कणगीमध्ये जातंय, आणि जे कणगीमध्ये जातंय तेच बाहेर निघलं जातंय. अर्थात आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालून या. तर म्हणजे आहेच बघा. हे महाराजांना प्रश्न पडला, आपल्यालाही प्रश्न पडत असतो. त्याचं उत्तर दिलंय. कर्म कुणाला चुकलं नाही, कर्म आपल्याला चुकलं नाही, कर्म देवाला चुकलं नाही. कुणालाही कर्म भोगावं लागणार आहे. दादा कर्म भोगावं लागतंय. काय झालं, दोन सोन्या चांदीचे व्यापारी होते. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन. सोन्या चांदीची गाडीमधून चालली होती. गाडी थोडी मोलाची होती, महागाची होती. गाडीतून जात होते. रस्त्यानं जात असताना अंधाराचा रस्ता होता, चोरीचा रस्ता होता. फार लक्षात नाही का, व्यापाऱ्यांची गाडी त्या ठिकाणी असं एक उजेडाच्या दिशेनं थांबली गेली. कारण गाडीमध्ये माल भरपूर आहे, मुक्काम करावा म्हणून व्यापाऱ्याची गाडी त्या उजेडाच्या दिशेने गेली. जवळ गेले, असंच घर होतं. आणि तिथे गेल्यावर त्यांनी विचारलं, काय हो? म्हटले बोला. बस आम्ही व्यापारी आहोत आणि सकाळपर्यंत आम्हाला तुमच्याकडे झोपायला जागा मिळेल का? त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, हे गादी आणि पलंग आहे. ऐका बरं, हे गादी आणि पलंग आहे. या गादी पलंगावर रोज माझी दोन मुलं झोपत असतात. आज ती शेतात गेली, तुम्ही त्या गादी पलंगावर झोपा. बरोबर रात्री 8 वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपली गेली. विचारतोय मी आपल्याला, किती वाजता झोपली गेली? किती वाजता? 8 वाजता. आणि बरोबर रात्री महाराज 10 वाजता त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय, अजून श्रीमंत व्हायचंय. एक वाक्य बोलू द्या मला. तुम्ही जरी नसाल तरी ही स्टेजवरची सुज्ञ माणसं आहेत. एक वाक्य बोलू द्या मला. जोपर्यंत या भारत देशात श्रीमंत लोकांचा विलास थांबत नाही तोपर्यंत या देशातल्या गरिबानं कधी श्रीमंत होण्याची इच्छा करायची नाही. कळलं माझं बोलणं तुम्हाला? जोपर्यंत नेत्या लोकांचे वाढदिवस धाब्यावर साजरे होतात, बकरे कोंबडे कापून साजरे होतात, तोपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या गरिबानं गरीबच राहायचं आणि श्रीमंतानं श्रीमंतच व्हायचं. गरीब कधी श्रीमंत होणार नाहीत. सरकार कुणाचं जरी आलं तरी आपल्याला कष्ट केल्याशिवाय भाकरी मिळणार नाही. आपला उपयोग फक्त निवडणुकीपुरता केला जातोय दादा, कुण्या तरी पक्षासाठी केला जातोय. मला असं वाटतं की आपला उपयोग हा पक्षासाठी नाही, तर आपला उपयोग हा धर्मासाठी झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा एवढाच आहे, श्रीमंती असू नये या मताचा मी माणूस नाही. फार सुंदर कीर्तन सांगणार आहे, बरं वाटावं म्हणून नाही तर बरं होईल म्हणून कीर्तन करणार आहे. ऐका, श्रीमंती हा विषय असलाच पाहिजे. मी या मताचा माणूस मुळीच नाही की श्रीमंती नसली पाहिजे. असली पाहिजे दादा, भरपूर श्रीमंती असली पाहिजे. या देशामध्ये भरपूर सोनं होतं, भरपूर सोनं होतं. नाही नाही, हा देश सोन्याचा होता. या देशामध्ये भरपूर वन होते, भरपूर वन होते. आणि भरपूर वन होते त्यावेळेला वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते. लक्षात आलं का बोलणं माझं? वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते, नाही तर वन राहिलेच नसते. वनामध्ये त्या फांदीवर, झाडाच्या फांदीवर जी चिडिया बसलेली होती ती सुद्धा या देशातली सोन्याची होती दादा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, मेरा भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भरपूर सोनं होतं या देशामध्ये, हा देश सोन्याचा होता. ऐका दादा, भरपूर असलं पाहिजे. आई मी तर या मताचा माणूस आहे. अशी मोठी तिजोरी असली पाहिजे, वरच्या कप्प्यामध्ये सोन्याचे हार, खालच्या कप्प्यामध्ये राणी हार, चप्पल हार, बूट हार, जोडे हार असे हार असले पाहिजे. खालच्या कप्प्यात बिस्किट असले पाहिजे. गुड्डेचे ठेवसाल नाही तर पार्लेचे नाही, सोन्याचे असले पाहिजे. नुसत्या सोन्याचे नाही, 24 कॅरेट सोन्याचे असले पाहिजे. असले पाहिजे. आता वाक्य ऐका, आला तर ऐका. असले पाहिजे, भरपूर असलं पाहिजे. पण पुढचं वाक्य ऐका, ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल त्यात तिजोरीमध्ये एका कोपऱ्याला तुम्ही संस्कृती सुद्धा ठेवली पाहिजे. ज्या तिजोरीमध्ये सोनं नसेल, सोनं असेल आणि संस्कृती नसेल, ते सोनं बुडेल तरी नाही तर जळेल तरी. लक्ष
लक्षात ठेवा, द्वारकेमध्ये सोनं फार होतं, संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली गेली. लंकेमध्ये सोनं फार होतं, संस्कृती नव्हती, लंका जळाली गेली. बरोबर आहे ना, जळाली गेली. द्वारिका, बोला ना द्वारिका, अरे बोला ना द्वारिका, लंका, आफ्रिका, अमेरिका, जळबा, नाही हे बसत नाही, अजिबात बसत नाही. द्वारिका, लंका, आफ्रिका, अमेरिका, चिंताच करू नका, एक दिवस जळाल्याशिवाय राहणार नाही. सोनं असेल आणि संस्कृती नसेल महाराज तर नक्की जळेल. मला असं वाटतंय की पैसा असला पाहिजे, पण पैशाजवळ संस्कृती ठेवली पाहिजे. बाळूमामाचा एक तरी घास तिथं असला पाहिजे. बाळूमामाच्या सप्ताहाची वर्गणी सुद्धा कोपऱ्यात असली पाहिजे. मुळे महाराजांच्या सप्ताहाची वर्गणी असली पाहिजे. मला वाटतंय की गायीसाठी सुद्धा त्या आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. गायीसाठी सुद्धा दिलं पाहिजे दादा, आपण गायीसाठी सुद्धा देणं गरजेचं आहे. गायीसाठी सुद्धा दिलं पाहिजे. महाराष्ट्रात एक असे कीर्तनकार आहेत, त्यांचा आदर्श समाजानं घ्यावा. पूर्वरीय गोभक्त संजय महाराज पाचपोर, आज त्यांच्या गोशाळेला 17,500 गायी आहेत. 17,500 कीर्तनाला आलेलं पाकिट, कीर्तनातून आलेले पैसे हे सगळे गोशाळेला त्या ठिकाणी दिले जात आहेत. असा एक महात्मा आहे, त्यांचं नाव पाचपोर बाबा, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांना दिलेले तुम्ही कुठेही दिले, किती दिले तरी वायाला जाणार नाहीत. आमचं भाग्य की आम्हाला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी प्राप्त होते. मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मिळालेल्या पैशातून दान धर्म सुद्धा करता आलं पाहिजे. केलं तरच चांगले ना महाराज, तरच पैसा टिकेल ना, नाही तर पैसा टिकणार नाही. म्हणून असू द्या, संस्कृती असली पाहिजे. त्या श्रीमंताला असं वाटलं आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. ऐका, बरोबर रात्री 10 वाजता 2 मारेकरी बोलवले आणि ठरवलं बरोबर पहाटे 4ला या दोघांचा काटा काढायचा आहे. निम्म सोनं मी घ्यायचंय, निम्म सोनं तू घ्यायचंय. बरोबर रात्री कितीला ठरलं गेलं? 10ला महाराज ठरलं. आणि बरोबर रात्री पहाटे 3 वाजता हे मारायचं आणि निघून असं 4ला मारायचं ठरलं ना. बरोबर पहाटे 3 वाजता याची शेतात गेलेली 2 मुलं घरी आली. आपल्या जागेवर कुणीतरी झोपले म्हणून उठवलं, उठा, आमच्या जागेवर तुम्ही झोपलाय. व्यापारी उठले गेले, घडीत बघितलं 3 वाजलेत, जायला अडचण नाही. व्यापारी निघून गेले आणि बरोबर रात्री 4 वाजता पहाटे मारेकरी आले आणि त्या 2 मारेकरी त्या 2 मुलाचा काटा काढला गेला. कर्म एवढं बेकार आहे. तो माणूस घराच्या बाहेर आला. महाराज काय चुकलंय? महाराज म्हणतात एवढंच चुकलंय, केले कर्म झाले तेच भोगा आले. लक्षात आलं? कर्म कधी कुणाला चुकलेलंच नाही, आपल्यालाच नाही. नामा म्हणे कर्म रेखा आणि देवादिका चुकेना. हाथ के मैंने कई मेरे का सदा न दुखे ब्रह्मादि का, सदा न दुखे ब्रह्मादि का, सदा न दुखे ब्रह्मादि का। दुख मारे कई मेरे का सदा न दुखे ब्रह्मादि का, सदा न दुखे ब्रह्मादि का। ब्रह्मादिका, कर्म कुणाला चुकलेलं नाही, कुणालाच कर्म चुकलं नाही. महाराज म्हणतात कर्मे देता झोले आणि प्रयत्न करिता काही न चले. कर्मानं जसा झोका दिला तसा झोका गपचीप खावा लागतो. तिथं आपल्यालाच नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी गेला, कर्मे रावण क्षयो वियोग घडाला सीता देवी, परियशी गव्हारा साध, परियशी गव्हारा साध, वियोग घडला सीता देवी, गव्हारा साध रे,
कीर्तन झालं म्हणलं काय आपल्या म्हणले भैर आहे ती. काय हाणून घ्यायचं का असल्या भैऱ्या पुढं हा? कर्मी श्रीराम वनवासा गेला, कर्मानं रामाला सोडलं नाही. द्या सोडून गोष्ट, कर्मानं रामाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. कर्मे दशरथ योगी मेला. सांगू त्यावेळेला राम प्रभूला विचारलं, प्रभू तुम्ही वनवासाला जाताय? हा लखन मी वनवासाला जातोय. लखन विचारलं होतं, तुम्ही वनवासाला जाताय? हा 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 दादा लखन मी वनवासाला जातोय. त्यावेळेला लखनजी सांगतायत की दादा तुम्ही वनवासाला जाणं चांगलं नाही. एखाद्या वेळेला गादी भरताला दिली तरी काही हरकत नाही, कारण भरतही माझाच भाऊ आहे आणि तुम्ही माझेच भाऊ आहेत. गादी भरताला द्या पण तुम्ही वनवासाला जाऊ नका. कौशल्या सुद्धा म्हणते, अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळा वना, मजा आला प्रेम पाना कौना पाजू राघवा. रामा वनवासाला जाऊ नको. प्रभू म्हणतात नाही मला जावं लागेल. लखन म्हणतायत का जावं लागेल? प्रभू तुमच्या वनवासाचं कारण आहे तरी काय? काय सुंदर आहे हो, तुम्ही ऐकत असाल काय सुंदर आहे. अक्षय मार्ग किती सुंदर आहे बघा हे. प्रभू म्हणतात नाही मला जावं लागेल वनवासाला. का जावं लागेल? नाही नाही मला जावं लागेल. अहो प्रभू तुम्ही वनवासाला नाही, तुमच्या वनवासाचं कारण कोण आहे? मोठ्या माणसाची उत्तरं मोठीच असतात आणि मोठ्या माणसाची उत्तर नेहमी असेच असले पाहिजे. ज्याला घर चालवायचे त्याचं उत्तर नेहमी असं असलं पाहिजे. प्रभू म्हणतायत माझ्या वनवासाचं कारण अयोध्या नाही, माझ्या वनवासाचं कारण दशरथ नाही, माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही. माझी आई म्हणजे कैकई, जिनं वनवास दिला तिला सुद्धा माझी आई म्हणण्याची पद्धत या महाराष्ट्राची, हे लक्षात ठेवा. वनवास दिला तिला सुद्धा माझी आई, माझ्या आईचा नाही. लखनजी विचारतात की दादा तुम्ही वनवासाला जाताय त्याचं कारण काय आहे? त्यावेळेला प्रभू म्हणतायत माझ्या वनवासाचं कारण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही, तर माझ्या वनवासाचं कारण माझं प्रारब्ध आहे. सुंदर आहे सगळं, माझं प्रारब्ध आहे. उत्तर असंच असलं पाहिजे, मोठ्याचं उत्तर असंच असलं पाहिजे. नेहमी अशीच उत्तर दिली पाहिजेत मोठ्यानं. ऐका ऐका काय उत्तर आहेत रामाची. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन? कळतंय का महाराज? कळती भाषा? भाषा कळते का? मग काय अडचण नाही. महाराज एक वाक्य सांगतो तुमच्यासाठी. काय सुंदर होती आपल्या भारत देशाची संस्कृती. एवढी सुंदर होती ना, एवढी सुंदर होती. ज्यावेळेला कौशल्याला कळालं की राम हा वनवासाला जाणार आहे आणि भरत गादीवर बसणार आहे, त्यावेळेला रामप्रभू कैकईच्या महालामध्ये जात आहेत. कैकईच्या आणि कैकईच्या महालात जाऊन हात जोडतायत आणि कैकईचं दर्शन घेतात आणि म्हणतात मा तू माझी फक्त आई नाहीस, तू तर माझी जननी आहे. जननी मा तू माझ्या मनातलं बोललीस. मा तू माझ्या मनातलं बोललीस. मा तू मला खूप मोठं केलंस. तुमच्यासाठी महाराज फक्त आपल्या कीर्तनकारासाठी. मा तू खूप मोठं केलंस मला. मा मी जर राजा झालो असतो तर लोक मला फक्त राजा म्हणले असते. माझ्या अंगावर काटा आला. मा मी जर राजा झालो असतो लोक मला फक्त राजा म्हणले असते. आता माझा भरत जर राजा झाला ना, लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. किती मोठा. मला वाटतंय की ही संस्कृती, हे विचार आजकालच्या राजकारणी लोकांना कोणीतरी सांगितले पाहिजेत. जे भाऊ भावाच्या विरोधात फॉर्म भरतायत त्यांना हे विचार नेऊन सांगितले पाहिजेत. रामायण हे त्यांच्यापर्यंत पोस्ट केलं पाहिजे. रामायण हे सख्या भावाचं नाही, सावत्र भावाचं आहे. वा काय सुंदर आहे. ऐका माझ्याकडे लक्ष द्या आणि मग ऐका. राम प्रभू वनवासाला निघून जात आहेत. कर्म वाईट आहे. कर्मानं देवाला सोडलं नाही. कर्मानं देवाच्या कुणाला? बापाला. आता देवाच्या बापाला सोडलं नाही म्हणले, आपले बाप आयतेच वनवासात आहेत, त्याच्यामुळे आपल्या बापाचं काही टेन्शन नाही. बरोबर आहे का नाही? सोडलं नाही. महाराज काय झालं? प्रभूचा वनवास निश्चित झाला. ऐका आता आला तर ऐकाच. प्रभूचा वनवास निश्चित झाला. प्रभूजी वनवासाला निघून जात आहेत. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असतायत. कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुंडकं आहे. सुमंत नेमकाच रामाला वनवासा सोडून परत आलेला आहे आणि राजा दशरथानं सुमंताला विचारले, सुमंता सांग माझ्या राघवानं माझ्याकडे काय निरोप पाठवलेला आहे? कैकईच्या मांडीवर पडलेला दशरथ विचारतोय. त्यावेळेला सुमंत बोलत नाही. सुमंता का बोलत नाहीस? बोल ना. सुमंत काहीच बोलत नाही. सुमंता एवढं तरी मला सांग, माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा काय निरोप पाठवलाय? ऐकताय तुम्ही? ऐकताय काय निरोप पाठवलाय? सुमंत सांगतोय, मालक एकच निरोप पाठवलाय, ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल तो दिवस आम्हाला कळवा. आमची कुटिया सुद्धा वनवासात सजवलेली असेल. त्याला बंधू प्रेम म्हणतात. आज ईदभर बांधासाठी भाऊ भावाच्या घशात कुराडी घालतो ना, प्रश्न असा पडतो रामायण आमच्या देशात
लक्षात झालं दादा तोच देश आहे आपला ज्या देशामध्ये गिधाड पक्षाला कळत होतं सीतेची इज्जत वाचवली पाहिजे. हा, गिधाडाला कळत होतं सीतेची इज्जत वाचवली पाहिजे. तोच देश आहे आपला. ऐका, थोडस लक्ष द्या, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्यावेळेला राजा दशरथ रडायला लागला. सुमंत सांगतोय मालक, क्षत्रिय धर्मातली लोक रडत नसतायत. मालक तुम्ही का रडताय? राजा सांगतोय मी रडत नाही, समोरच्या भिंतीवरचं चित्र रडवते मला. काय चित्र आहे मालक? बघ ना सुमंता, दोन आंधळे मायबाप, त्यांचा एकुलता एक मुलगा. तहान लागली रे मायबापाला, पाणी आणण्याकरता तो मुलगा आलाय आणि मी आम्रवृक्षावर बसलोय शिकार करण्याकरता. मी बाण मारलाय, मला वाटलं बाण सावज आला म्हणजे हरणाला लागेल, पण सावज आला नाही, श्रावणाला लागला गेला आणि श्रावण धारा तिथी कोसळला गेला. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. ही आई गे दीर्घ फोडून हाक, कसा जाऊन पडला झोत. या राजाची श्रवणी पडता कानी, हृदयाचे झाले पाणी. आला या निर्मळ वाणी, कालग बग भरोनी झारी. तू परत फिरे तू तुमचा शराला, कावरात ऋतुनी बसला. काय सुंदर कविता होती. 50 वर्षापूर्वी जे चौथीला होते त्यांना होती कविता. 50-60 वर्षापूर्वी चौथीला. आता कविता राहिल्या नाहीत. आता ज्वानी ज्वानी, येस पप्पा, इटिंग शुगर, हा 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 असं काहीतरी आहे आता. बरोबर आहे का नाही? परवा तर एक कविता ऐकली मी, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची आणि लेकरं कोण्या भूताची. काय कविता आहे? कविता होत्या महाराज. काळ्या मातीत मातीत चालते, आमच्या अक्षयची मैत्रीण तिकडे एकटी म्हणली भाषा तिकडे अशी आहे. मग कळालं आम्हाला, लक्षात आलं का नाही? त्याचा राजा त्या ठिकाणी आलाय आणि राजा म्हणतोय सुमन, राजा म्हणतोय कोण आहेस तू? त्याने सांगितलं मी श्रावण आहे, पण तू कोण आहेस? मी अयोध्येचा मालक राजा दशरथ आहे. नाव ऐकून होतो राजा, मरतोय मी तुझ्या बाणानं, पण माझी शेवटची इच्छा आहे, माझे आंधळे मायबाप जंगलात, तेवढं पाणी नेऊन पाच. हातामध्ये कमंडलू घेतला, श्रावण गतप्राण झाला. ऐकताय ना मागे सगळे? श्रावण गतप्राण झाला.
तुमचा त्या ठिकाणी श्रावण माझ्या हातून दगावला गेलाय. मी राजा दशरथ आहे. आंधळ्या मायबापांनी शाप दिला, राजा तू जर राजा आहेस तर मग आमचा राजा कुठे आहे? तू जगासाठी राजा आहे, श्रावण आमच्यासाठी राजा होता. तुमचा राजा माझ्या हातून दगावला गेलाय. आंधळ्या मायबापांनी शाप दिला, राजा एक उलटे एक आंधळ्या मायबापाचा आधार संपवलास, मरतोय मी तुझ्या बाणानं. पण राजा तुला शाप आहे, एक दिवस तू सुद्धा पुत्र वियोगानं मेल्याशिवाय राहणार नाहीस. म्हणून चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. एक बी मुलगा नाही. का? कर्मदेवाच्या बापाला चुकलं, बोला ना, नाही. कर्मदेवाच्या दुश्मनाला चुकलं नाही. कर्मे रावण क्षयो पावला. किती श्रीमंत रावण, 1,00,000 पोरं. किती लाख पोरं, बोला ना, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 बायका, 7 कोटी घर सोन्याचे, एका चौकटीला 250 किलो सोनं. ज्याला जमते त्यानं गणित करा, नाही तर चक्रा येत्यान. एवढा रावण श्रीमंत होता. लक्षात यायला लागलं का नाही? एवढा रावण श्रीमंत महाराज, तेवढा श्रीमंत रावण जर आता असता तर खरं म्हणजे मुख्यमंत्री रावणच असता. बरोबर आहे का नाही? घरचंच मतदान तेवढं होतं, तरी मेहुण्या मोजल्या नाहीत, साडू मोजले, हक्काचं मतदान बाजूला ठेवलेलं आहे. लक्षात यायला लागलंय का नाही? हे सगळं घरगुती मतदान. एवढा रावण श्रीमंत, पण महाराज शेवटी मारिला चंद्राकृती बाण, राम प्रभून बाण मारला आणि रावणाला सुद्धा मरावं लागलं. कर्मे रावण क्षयो पावला. पुढचा ऐका, देवाच्या बायकोला कर्म चुकलं नाही, कर्मे वियोग घडला सीता देवी. आजकाल जमाना असा झालाय, ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार आहे त्या बाईला चपलाचे 20 तरी जोडे. 20 जोड म्हणजे किती चपला? 20 जोड म्हणजे किती चपला? 40 चपला. बरोबर आहे ना? वेगवेगळ्याच चपला आहेत. आम्ही पुण्यात परवा जेवाय बसलो, एक बाई वाढायला चप्पल घालून आली. वाढायला म्हणलं, बाई तुमच्या पायात चप्पल आहे? ती म्हणली, महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं वाढायची? म्हणली हो ती वाढायचीच आहे. म्हणलं अशा किती चपला आहेत घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी, बाजाराची वेगळी. म्हणलं हाणायची असली तर आण आता हाणायची. आम्ही तरी तुला हाणतो तर तू तरी आम्हाला हाण, कशाला आलास आमच्या घरी म्हणून. बरोबर आहे का? परवा पुण्यात कीर्तन महाराज आमचं पुण्यात, अक्षय महाराज, आम्ही पुण्यात गेलो कीर्तनाला. कीर्तनाच्या अगोदर जेवायला वाढलं, बासुंदी जेवायला, बासुंदी केलेली. मी 6 वाट्या बासुंदी हाणली, त्यानं 1 वाटी सुद्धा खाल्ली नाही, बाजूला काढून ठेवली. मी अक्षय खाकी बासुंदी नगावा म्हणला. म्हणलं का? त्या बाईनं चप्पल घालून केली. म्हणलं उपकार आहेत आपले, चपला नाही हलविली. लक्षात यायला लागले की नाही? इथून पुढच्या बाया चपलानं हलवाय बसल्यात. म्हणलं एवढा काळ बदललाय, जमाना बदललाय का नाही सांगा बरं महाराज? ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार, त्या बाईला चपलाचे 20 जोड म्हणजे 40 चपला. पण हे चप्पल घालायला पाय कुणाला द्यायचे का नाही द्यायचे, हे जिच्या नवऱ्याच्या हातात, ती बिगर चपलाची वनवासाला. वियोग घडला सीता देवी. कर्म एवढं बेकार आहे. मग तुम्हाला चांगल्या फळाची अपेक्षा आहे तर तुम्ही बी सुद्धा चांगलं लावा. अभंगाच्या शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शाबास. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, हरी हरी. बीजा पोटी, शुद्ध 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 बीजा
माणसं भेटते 20 रुपये घेऊन पाया पडायला माझ्या. म्हणलं होय नाही 100 रुपयाला येते घेतले 100 रुपये गेलो बस बोंबलत म्हणलं बांबू बी नाही काहीच नाही जा तिकडे म्हणलं कशाचा बांबू आणि कशाचं काय मला लय कटाळा घरी गेलो म्हणलं आता 100 रुपये घेऊन घरी जा घरी गेल्या गेल्या बायको म्हणली माय बरं झालं लवकर आला गुढीला बांबूच नाही हाय काय काय करावं सांगा ना हा? लय लक्ष्मी बसले आमचं पिलवंडच हरपलं पिलवंड कळतं का तुम्हाला त्या लक्ष्मीच्या पुढे बारकं मांडलेलं काय म्हणते त्याला लक्ष्मी महालक्ष्मी आणि त्या गौराया आणि त्याच्या पुढे ते बारके मांडलेले नाही हो ते बाळ नसतात का बारके बारके गौरायाची बाळ ते छोटे ते आमचं बाळच हरपले पसाऱ्यात कुठं पडलं दसरा काढल्यावर किती गेलं मिळत नाही डब्यात ठेवलेलं आणि आमची बायको मला म्हणते माय जा तुम्ही ते बाळ घेऊन या पिलवंड म्हणते आमच्याकडे त्याला पिलवंड घेऊन या मी गेलो केवढ्याला म्हणले 500ला हे लय महाग आहे म्हणलं आलो माघारी म्हणले आणलं का म्हणलं नाही इथं काय म्हण म्हणलं मीच बसतो आता असा 2 घंटे आता काय लय मजा असते लाडू करंजी आणतीन होय बरोबर आहे का मी कीर्तनाला चालून त्या लक्ष्मी आम गौराया पुढे ठुलेले ते लाडू करंज्या मी असं एका करंजीला हात लावला जीच आमची लक्ष्मी आली माय 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 म्हणलं काय माय गौराया गौराया लक्ष्मी म्हणलं हे बोल का लक्ष उपाशी गई तर त्या लक्ष्मीचं काय लय तर आता काय सांगावं तुम्हाला लय मजाच वेगळी असते इकडे लक्ष्मी ऐका कधीचे महिमान असताचे दिसते जने बाबा देती अनुमोदन करती संताचे ऐका कधीचे महिमान असताचे जने बाबा देती अनुमोदन करती संताचे ऐका कधीचे वा माणसं नुसते अर्ध्या बटाट्याने टका 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 बघायले वेगळाच महाराज आलाय म्हणायले बरोबर आहे का एवढे प्रसन्न राहाविष्यभर बरोबर आहे की नाही लवकरच संपलं म्हणलं चलन तू या पुण्यतिथी पुस्तकावर बी लवकरच संपलं लय तर आहे ना आता काय सांगा लोकांची लय अवघड आहे हा आकडे लक्ष द्या माझ्याकडं माझा मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे की वारकऱ्याच्या जीवनासाठी स्वतःच्या मुलाचं मुंडकं कापलं त्यांचं नाव कबीर महाराज आहे कबीराच्या घरी पाहुणे आले माऊली येणार आहे ही बातमी कळाली कबीराचे डोळे पाण्याने डबडबले कबीराच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये आनंद आहे एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत मुलानं विचारलं बाबा तुमच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू हा कमाला माऊली येणार आहेत यामुळं मला आनंद झालाय पण ते आल्याच्या नंतर त्यांना खाऊ घालण्यासाठी आपल्या घरात काहीच नाही यामुळं मला दुःख झालंय कमाल म्हणतोय बाबा बाबा काळजी करू नका बाबा आपण दुकानातून आणू कबीर म्हणताय दुकानातून आणाय पैसे नाहीत ना त्यावेळेला कमाल म्हणतोय बाबा पैसे असतात त्यावेळेला रात्री दुकानात जायचं नसतं दिवसा दुकानात जायचं असते
आणि पैसे नसतात त्यावेळेला रात्री दुकानात जायचं असतंय. चोरी, हा बाबा चोरी. अरे पण चोरी नाही बाबा, वारकऱ्याला लागल तेवढंच घेऊ बाबा, देव जोडे तरी करावा अधर्म. आपण जाऊ बाबा. दुकानात गेले, चोरी केली, चोरी करून माल घेऊन निघाले. त्यावेळेला कमालाला कबीर सांगतायत की बाबा लागेल तेवढाच माल घे, हा त्यातला एक घास सुद्धा आपल्याला खायचा नाही, वारकरी जेवले पाहिजे तेवढंच घे. आणि दुकानदाराला जाग कर, कारण दुसरे चोर येऊन पुन्हा दुकान लुटून नेतील. ऐका ना, कमाल दुकानदाराला उठवायला गेला आणि उठवायला गेल्याच्या नंतर दुकानदारानं पाय धरला. मुंडक कबीराच्या हातात आहे, कमालाच्या हातामध्ये, कमालाचं पाय मात्र दुकानदाराच्या हातात आहे. लेकराचं असं खेळणं झालं, खेळणं ऐकताय ना तुम्ही, खेळणं झालं. बाप म्हणतोय बाहेर ये, दुकानदार मागे उडतोय. त्यावेळेला मुलाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि मुलानं सांगितलं बाबा तुमची खरंच इच्छा आहे का तुमच्या घरी माऊली जेवले पाहिजे? हां खरंच इच्छा आहे. मग बाबा हातात तलवार घ्या आणि त्या तलवारीनं माझं मुंडकं कापा. का मला काय बोलतोस? हां बाबा मुंडकं कापा. अरे पण हा बाबा सकाळी जर कळालं हा कबीराचा मुलगा आहे तर तुमची इज्जत जाईल. लोक म्हणतील हे दिवसा भजन करतात आणि रात्री चोऱ्या करतात. आता माझी इज्जत गेली तरी चालेल, इज्जत गेली तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण बाबा तुमची इज्जत जाता कामा नये. मला असं वाटतं की अशी मुलं जन्माला घाला, नाही तर माय वांज राहिली तरी हरकत नाही. बरोबर आहे का नाही? मुलं चांगली जन्माला घातली पाहिजेत, मुलं चांगली असली पाहिजेत महाराज, नाही तर काय उपयोग आहे त्याचा सांगा. आपला मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की मला सांगा, माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग स्वतःच्या मुलाचं मुंडकं कापलं, घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर मुंडकं खुंटीला अडकिलं. पत्नीला सांगितलं स्वयंपाक कर, गाणे गाऊन स्वयंपाक केला, गाणे गाऊन आणि स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवायला त्या ठिकाणी सगळे बसले, जेवण झालं, निघाले. इकडं दुकानदारानं बिगर मुंडक्याचं शरीर सुळावर दिलं होतं आणि सुळावरचं शरीर वारकऱ्याला बघून हात जोडून नमस्कार करत होतं. मागं चालणारा एक वारकरी, काळा वारकरी होता, पळत पुढं आला, त्या कबीराचा खांदा दाबला, सांगितलं कबीरा बघ ते कुणाचं लेकरू आहे रे, कुणाचं लेकरू आहे? अरे बापरे, वारकऱ्याचं असलं पाहिजे. कबीराचे डोळे भरून आले आणि कबीरानं सांगितलं बाबा असू द्या कुणाचं आहे, जा तुमच्या पायात चप्पल नाही, तुम्हाला लांब जायचंय. पुन्हा वारकऱ्यानं खांदा दाबला, सांगितलं कबीरा सांग लेकरू कुणाचं आहे, ह्याचं मुंडकं असले जिवंत करतो. असं म्हणल्याबरोबर कबीरानं सांगितलं माझंच लेकरू आहे. मुंडकं आणलं, जिवंत केलं. ज्या काळ्या वारकऱ्यानं खांदा दाबला तो वारकरी नव्हता, पंढरपुरातला जगाचा मालक होता. बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो मी, महाराज या अभंगातून परमार्थाचा कार्यकारण भाव सांगतात. महाराजांना जे या ठिकाणी बी सांगायचंय ते पारमार्थिक बी सांगायचंय, प्रापंचिक नाही. अर्थात नामचिंतनाचं बी तुम्ही लावा, फळं तुम्हाला चांगली मिळतील. त्यातलं पहिलं फळ दुसऱ्या चरणात. मुखी अमृताची वाहती, मुखी अमृताची वाहती, मुखी अमृताची वाहती, मुखी अमृताची वाहती, मुखी अमृताची वाहती. आता ते किती आवाज आहेत त्यांचा? हा वाजव.
मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. लक्षात आलं का नाही? मुद्दा एवढाच आहे आपला. विषय इकडे बघा. देवानं किती तोंड सुंदर दिले, बरोबर आहे की नाही? या तोंडानं गोड बोललं पाहिजे बघा, चांगलं बोललं पाहिजे. आपले लोक मार खायसारखंच बोलत आहेत, चांगलं बोललं पाहिजे की नाही? हा, आमच्या गावात एक तर्फी प्रेम करणारं पोरग होतं आणि त्या पोरीवर प्रेम होतं. ती पोरगी बस स्टँडला दिसली, तिला बघितलं की तिला बघून म्हणते आहा हा हा हा, हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. पोरगी म्हणली हो ना, मी तेच म्हणते, घुबड संध्याकाळी वरडते, हे दिवसात कसं वरडत. इज्जत घालायचंच नाद आहे काही लोकांना. हाताने इज्जत घालून घ्यायची, हाताने इज्जत घालून घ्यायची नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? आता इकडे बघा, माझ्याकडं एवढं तोंड गोड बोला दिलं, चांगलं बोल जा. काही असे मार खायसारखेच बोलणार महाराज. चांगलं बोलायचं, या तोंडानं कधीच कुणाला वाईट बोलायचं नाही. अहो सरळ सरळ आहे. काय महाराज म्हणतात की या तोंडानं जर चांगलं बोललं तर माणूस चांगला होतो. मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वाव पोटी, बरोबर आहे का? नसावे उशाळ मग मानिती सकळ. सगळ्यांनी मानावं असं वाटत असेल तर माणसानं बोलताना गोड बोललं पाहिजे. लक्षात आलं का नाही? आपला मुद्दा एवढाच आहे. विषय चांगलं बोलत जा. आपल्या खेड्यापाड्यात अजून बरं आहे, शहरात गेले लई बेकार बोलत आहेत. आपण गेल्या गेल्यात आपल्याकडे येतात, नमस्कार महाराज, नमस्कार, चहा घेता का, पाणी देऊ का, म्हणलं नदीला जाऊ का, देऊ का. कसं बोलत आहेत महाराज काय. आणि महाराज आता मला सांगा, तुम्ही जेवणार ना? म्हणलं हो जेवणार. तुम्ही जेवणात काय काय घेणार? म्हणलं मी कडबा घेणार, गवत घेणार, घास घेणार, कमी जास्तीला डोक्यात दगड घालून घेणार. काय घेणार सांग? हा, मग मला सांगा महाराज, तुम्ही किती चंपात्या खाणार? चंपात्या आता हे का सांगून खायचे असत्यात का काय का? लई तर आहे ना महाराज बोलण्या ना. आणि मग ती पुन्हा ती येणार, आमच्या कीर्तन संपलं की नमस्कार चला चहा घ्यायला. आम्ही चहा घ्या जावा आणि त्यानं बायकोला हाक मारावं. अगं माय 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 माय, दरवाजा वाजवायचा आणि ए स्मिता, ए स्मिता, अगं उठतेस का ग, म्हणजे उठतेस का ग, म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. ए स्मिता. मग ती जनावर हळूच उठणार. जनावर केस मागं सोडलेले, भवयाचे कापलेले. भवाचे कमन कापितात, ह्याला का मोहोळ बसत आहे का काही काही कळतच नाही. भवयाचे केस कापलेले, अंगावर विण्याची खोळ घातलेली. विण्याची खोळ काय, गाऊन गाऊन अंगावर विण्याची खोळ. आणि तिची बोलण्याची सिस्टीम पुन्हा, इश्य कशाला उठवलंस रे बंटी, जसं कुत्रे पाळलेलं बंटी. अगं बाबा आले, चहा कर. असली सिरियल पाहिली ना, फार बोर झाले रे. तू चहा कर, बाबांना दे, मला दे, मला फार कंटाळा आला, प्लीज जानू प्लीज. अशी लय तर लय. त्याच्यामुळे मी मधला मार्ग काढला. बायकोला उठू नको, तू चहा करू नको, सुट्टे 10 रुपये दे, मी वाटाने पेतो. कुठं नादी लागत लय तर. काय आयडिया चांगली काढली, भारी आहे ही, बरोबर आहे का नाही सांगा. आणि खेड्यापाड्यात लय भारी. 10-11 वाजता कीर्तन संपलं की आमच्याकडे येणार, जय हरे, जय हरी नाही, जय हरे. चला दुधाला, दुधाला. आम्ही दुधाला जावा, शेतात घर, आम्ही दुधाला जावा. तिनं दूध पाजून 100 दिले, एका टायरात 9 पंक्चर, 900 गेले. केवढ्याला पडलं सांग. जय हरे, येता का दुधाला? आम्ही दुधाला जावा आणि त्यानं बायकोला हाक मारावं, ए ए अरे तू का मशी हाणायलास का काय? घर, बायकोच नाव घर आहे. इकडे तुमच्याकडे सातारे, अय बारदाना, काय म्हणते माणसं, ह्याचा नियमच नाही. ती हळूच पांघरून मागे सरकीतीन बोलत, काय लावलंय व टवाय 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 टवाय. माणसाला झोप लागायचा टाइम नको टवाय 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 तरी जावा. अगं महाराज आलाय, आलाय महाराज आलाय, च्या कर, मी नसते करीत, तुम्ही करा आणि महाराजाला द्या. नाही तर मी महाराजाला घाला चुलीत. मी निघालो, हक चुलीत घाललो, मी निघालो म्हणलं. त्याच्यामुळे मी नादीच लागत नाही कोणाची, अजिबात नाही. दुनिया चुलीत काय करायचे आपल्याला सांगा, बरोबर आहे का नाही महाराज? काय घेण ते नाही आपल्याला सांगा. आपले पैसे कमवायचे आणि उगच उगच बेजार करतात काही महाराज लोक. टाळ
टाळी वाजवा हात वर घ्या. बसू दे रे जातीन उठून बोंबलो लागन एकट्याला. माणसं दारात पडत जेवणाच्या निमित्तानं होय ना आले तर उग होय बरोबर आहे उग. आता ह्यातले निमे माणसं बायाने आणलेले चला गिळायला पुन्हा मला करावं लागल. लय तर आहे ना आपले महाराज लोक टाळ्या वाजवा बसू ती जातीन उठून. त्याच्यामुळे मी कुणाला टाळ्या वाजवा म्हणत नाही काय नाही. वाजवाटल्या वाजवा नाही तर नका वाजवू. बस आलात हेच तुमचे उपकार आहेत बरोबर आहे का नाही. लई मूड खराब असला बिंदास्त झोपा जेवायला उठवतो काय अडचण आहे का सांगा. तुम्ही झोपलात तरी तेवढेच जागे राहिला तरी तेवढेच. टाइम 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 कीर्तनाचा तेवढाच असं म्हणायचं होतं मला. काय कुठं नादी लागत बसाव लोकांच्या. मी अजिबात लागणार. कीर्तन झाल्यावर जवळ येते 10-5 रुपये देते पाया पडते. काय करायचं आपल्याला काय करायचं हा. बाया म्हणते मग आम्ही याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या मी सोनं बी घेतोय काही अडचण नाही. फोटो पाय देऊ शकतो महाराज हा. पण जगायला एखादं गरीब जगू द्या जाऊ द्या सांगा. लय अवघड काम आहे काय. लय सोनं नती झुंबर मोरण्या द्या मला काही अडचण नाही हा. एका बाईनं मणी मागितले तर काळे मणी दिले तरी नेहलेच बायकोच्या पुतीत ओवले. सोडीत काहीच नाही मी. लक्षात आलं का नाही. म्हणून मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. सुंदर देह दिला का नाही बघा. नाक इथंच डोळे इथंच पाठी इथंच दिलं का नाही. हे नाक पाठीला दिलं असतं तर गायरान रिकामच होतं. पण देवाला माहिती हे नाक पाटील दिलं असतं जेवाय 2 तास लागले असते. घास घ्यायचा पाटील दाखवायचा तोंडात घालायचा. घास घ्यायचा पाटील दाखवायचा तोंडात. कारण घास नाक परीक्षा करतं. चांगला असेल तर इन वाईट असेल तर आऊट बरोबर आहे का नाही महाराज. म्हणून ह्या नाकाच्या नागपुड्या खालीच का दिल्या वरी का नाही दिल्या. देवाला माहिती ह्या नागपुड्या जर वरी दिल्या असत्या तर ह्या बारक्या लेकरांनी खेळताना माती भरली असती त्याच्यात. लक्षात या कळायला लागलंय का नाही. देव आहे देव बरोबर आहे का नाही. देवानं गड्यालाच दाढीन मिशा दिल्या बायाला का नाही दिल्या. देवाला माहिती इथं माणसाला मेकअप करायचा नाद असतोय बायकाला जास्त. इथं गडी जर दिवसातून 2दा दाड्या करायला लागले बायाने दिवसभर दाड्याच केल्या असत्या. भाकरी कोणी केल्या असत्या. हळदी कुंकाच्या टायमाला तर आका हळदी कुंकाला चला आत्ता आले दाढी करून लगेच निघाल्या असत्या. टाळी असते का कीर्तनात टाळी असते. काय माणसं काय करावा सांगा. लक्ष द्यायला लागले का मी काय सांगायला. आत्मापुरात मामाच्या दारात तांग बले रे तांग बले देव बालू मम तांग बले तांग बले रे तांग बले तांग बले रे तांग बले देव बालू मम तांग बले तांग बले रे तांग बले देव बालू मम तांग बले. भाव भक्तीचा बंधारा उतरून तुझीच येणे कर तुझीच येणे कर. तांग बले रे तांग बले तांग बले तांग भले रे तांग भले तांग भले रे तांग भले तांग भले रे तांग भले बालू मामा रे तांग भले तांग भले रे तांग भले बालू मामा रे तांग भले रे तांग भले देव बालू मामा तांग भले तांग भले रे तांग भले देव बालू मामा तांग भले तांग भले रे तांग भले बालू मामा तांग भले तांग भले रे तांग भले बालू मामा बोला बालू मामाच्या नावाने कसं वाटायले आता. आता कसं वाटायले. हवा येते म्हणून म्हणलं बाकी काय. आता कसं वाटतंय हा लक्ष झालं का नाही. इकडे लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी बरोबर आहे का नाही. आणि तिसरं फळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांगे निर्मळ जित जैसे गंगाजळ जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी गंगाजळ जित जैसे गंगा
सर्वांग निर्मळ. इकडे लक्ष द्या, ऐका. अजून 1 तास राहिले. 1 तास नाही, 1 तास, 1 चरण 8 तास. लक्षात आलं का नाही? ऐका. आणि म्हणून या ठिकाणी आज सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. संत श्रेष्ठ बाळू मामांच्या उत्सवाच्या निमित्तानं आता 2-3 दिवस मामांचा उत्सव आहे आणि त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. संत श्रेष्ठ बाळू मामा म्हणजे भगवान शंकराचा अवतार, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? साक्षात भगवान शंकराचा अवतार म्हणजे बाळू मामा आहेत. आणि बाळू मामा साधे भोळे भक्त होते, साधी भक्ती बाळू मामाची होती. पण आज बाळू मामा प्रत्येकाच्या नवसाला पावणारा देव म्हणजे संत श्रेष्ठ बाळू मामा, इथे लक्षात ठेवा. आणि मामांचा उत्सव, भंडारा उत्सव आदमापूर आणि सगळ्या मामांच्या भक्त परिवारामध्ये संपन्न होतोय. त्या सगळ्या बाळू मामांच्या भक्ताला भंडारा उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्यावर कायम बाळू मामाची अशीच कृपा राहावी ही मामाकडे विनंती करतो. खरं म्हणजे उत्सव चांगले आहेत. मामांचा उत्सव या सप्ताहामध्ये आहे. लक्षात आलं? मुळे महाराजांची पुण्यतिथी याच उत्सवामध्ये आहे. लक्षात आलं की नाही? या सप्ताहामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उत्सवामध्ये पुढे 31 तारखेला अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा सुद्धा आहे. लक्षात आलं का नाही? स्वामी महाराज म्हणजे भगवान दत्तात्रेयाचा अवतार. स्वामी समर्थ ज्या वेळेला जिथं सगळं असमर्थ तिथं फक्त स्वामी समर्थ आहे. लक्षात आलं का नाही? तिथं स्वामी समर्थ आहेत. म्हणून 31 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा महाराष्ट्र नाही आंध्र कर्नाटकापर्यंत स्वामींचा प्रगट दिन सोहळा साजरा होतोय. त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो, की त्याच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो. स्वामींच्या मंदिरात सारे भक्त झाले गोळा. स्वामींच्या मंदिरात सारे भक्त झाले गोळा. कारण 31 मार्चला आहे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा प्रगट दिन सोहळा. प्रगट दिन सोहळा, तो प्रगट दिन सोहळा महाराजांचा 31 मार्चला आहे. महाराजांची भक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण जगातले सगळे दरवाजे जिथं बंद होतात तिथं फक्त अक्कलकोटचा दरवाजा भक्तांसाठी कायम खुला असतो. म्हणून स्वामींचा प्रगट दिन सोहळा, मामांचा उत्सव, मुळे महाराजांची पुण्यतिथी, असा सगळा योगायोग आहे. आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो. येणाऱ्या 1 एप्रिलपासून सोनी मराठी या चॅनलवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही मालिका त्या ठिकाणी येत आहे. तरी त्या सगळ्या कीर्तनकाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो की आपण महाराष्ट्रातले लाडके कीर्तनकार व्हावे आणि आपण बक्षीस मिळवावं ही शुभेच्छा देतो. सोनी मराठीवर ही मालिका आपण सर्वांनी बघा ही आपल्याला विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्याच्या चरणी जय बाळू मामा. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या चरणी दंडवत, बिरोदेव भगवंताच्या चरणी दंडवत करतो. मामाच्या चरणी, मुळे महाराजांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आपण असेच कायम आनंदी राहावं ही मामाकडे विनंती करतो. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे बोले रे वा बोले क्षमा